नागपूरमध्ये अधिवेशन जे सुरू आहे, खरं तर हे 3 आठवड्याचं अधिवेशन पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे ते विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते, पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते. पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत, पण महत्वाचे विषय कुठेतरी बाजूला राहत आहेत. पण शेवटी मराठी मीडिया लोकांपर्यंत अनेक महत्वाचे मुद्दे हे घेऊन जात असते. त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा मुद्दा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडणार आहोत, ते म्हणजे एनसीआरबीचा एक रिपोर्ट, म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला. हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे या बाबतीचा हा रिपोर्ट असतो. याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही, पण क्राईमच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा कुणीही हात धरू शकला नाही, अशी आजची परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर विनयभंगमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे, बलात्कारमध्ये महाराष्ट्र हा यूपी आणि बिहार नंतर 4था नंबरला त्या ठिकाणी आहे, सेक्शुअल हॅरेसमेंट महाराष्ट्र दुसरा, त्याच्याचबरोबर विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र पहिला, ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला, त्याच्यावर पॉस्कोमध्ये महाराष्ट्र दुसरा, लहान मुलांशी संबंधित कायद्याचे गुन्हे महाराष्ट्र पहिला, लहान मुलींची किडनॅपिंग महाराष्ट्र पहिला, किडनॅपिंगमध्ये यूपी बिहार नंतर महाराष्ट्र तिसरा, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे, पण आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये एक दीड तास त्या ठिकाणी घालवला जातो. खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, युवा या विषयावर पण चर्चा खऱ्या अर्थाने होण्या पाहिजे, पण ती आज होताना दिसत नाही. आज काही विषय हे अधिवेशनामध्ये चर्चेत येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत त्या विषयावर बोलण्यासाठी.